5 दिवसांच्या गणपतीची मिरवणूक झालेली आहे आणि आता अनंत चतुर्दशीची मिरवणूक काहीच दिवसात होईल। अनेक भाविक रत्नागिरीतले त्या एका स्पेसिफिक रस्त्याने मांडवी बंदरापर्यंत जातील आणि मांडवीपर्यंत गेल्यानंतर तिकडे थाटात मिरवणूक साजरी होईल। पण एक गोष्ट नमूद करू इच्छितो की ही सगळी मिरवणूक ही एकाच रस्त्यावरनं होते असं अनेक वर्ष आपल्याला दिसते। आता तो रस्ता कुठला आहे तर बेसिकली आपण बघितलं तर रत्नागिरी शहरातली जी लोक आहेत त्यांना समजेल तो गोखले नाक्यापासून त्याच्यानंतर काँग्रेस भवन त्याच्यानंतर बंद रोड आणि मग मांडवी असा तो रस्ता आहे। मग बाकीचे रस्ते तिथून जोडले गेलेले आहेत, तिथून तयार झालेले आहेत, पण मूळ मिरवणूक ही ह्याच रस्त्यावरनं निघते। आता तुम्ही म्हणाल की ही फार किरकोळ गोष्ट आहे, ह्याची विशेष काय? पण इतिहास मॅटर्स तर्फे जेव्हा ह्या रस्त्याचा अभ्यास करत होतो आणि पूर्ण रत्नागिरीच्या भौगोलिक इतिहासाचा अभ्यास केला तेव्हा काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आणि असं वाटलं ह्या चॅनलतर्फे अनंत चतुर्दशीचं औचित्य साधून आपण हा व्हिडिओ करायला हवा आणि ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला हवी। तो इतिहास रंजक आहे आणि त्याहीपेक्षा तोच रस्ता का ह्याचं उत्तर अजूनच इंटरेस्टिंग आहे। तर ह्या सगळ्याची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स। आता सर्वात पहिल्यांदी आपण तो रस्ता काय बघू। तो रस्ता सुरू होतो रामआळीपासून। रामआळीवरनं तो खाली येऊन राधाकृष्ण मंदिरावरनं तिथून मग गोखले नाका, गोखले नाक्यावरनं सरळ येऊन ढमाळणीचा पार, मग विठ्ठल मंदिर, विठ्ठल मंदिरवरनं पुढे येतो तो काँग्रेस भवनला, काँग्रेस भवनवरनं बंद रोड, बंद रोडवरनं बळवंत फडके उद्यान जे जुनं होतं ते, तिकडून भुते नाका, भुते नाक्यावरनं मांडवी असा तो रस्ता आहे। आता तोच रस्ता का हे आपण पुढे बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। सर्वात पहिल्यांदा आपण इतिहासात जाऊया म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट समोर येईल। इतिहासात आपल्याला रत्नागिरी शहराचा सर्वात जुना मॅप मिळतो आणि तो जुना मॅप आहे तो साधारण 1870-80 मधला आहे। त्या मॅपमध्ये तुम्ही बघितलं तर साधारण अंदाज लावून आपल्याला लक्षात येऊ शकतं की आत्ता जे राजेवडा आहे, राजेवड्यापासून पुढे तेलीआळी, तेलीआळीपासून मधला तो नाका, तेलीआळीच्या नाक्यावरनं स्ट्रेट एक रस्ता जातो ते हनुमान मंदिर, हनुमान मंदिरवरनं गोखले नाका, मग तिथून गाडीतळ आणि अशी एक सरळ लाईन दिसते ती अगदी परटवण्यापर्यंत जाते। आणि मग ते समजायचं कसं तर राजेवडा हे एक व्यवस्थित उल्लेख केलेला आहे राजुरा म्हणून आणि पलीकडे तिकडे परटवणे किंवा परटवण्याचा जो ब्रिज आहे त्याचा उल्लेख यावरनं आपल्याला समजतं तो पूर्ण एक रस्ता आहे। विशेष गोष्ट अशी त्याच्या खाली आपल्याला रत्नागिरी शहर दाखवलेलं नाहीये, अर्थात तो मॅप आहे तो ब्रिटिशांचा आहे। ॲडमिनिस्ट्रेटिव्हली त्यांना व्यवस्थित काम करता यावं म्हणून तो मॅप बनवलेला होता, त्यामुळे त्याच्या खालचा एरिया आपल्याला समजेल का किंवा समजेल आणि समजू शकेल याची आपल्याला उल्लेख सापडत पण नाहीत आणि ते कळणारही नाहीये। आता आपण पुढे गेलो तर तो मॅप बघितला तर त्यावरनं आपल्याला समजतं काय तर एक तर समजतं की जुन्या रत्नागिरीची वेस त्याच्या खाली होती। राजेवडापासून परटवण्यापर्यंतचा वरचा जो भाग होता तो 1880 नंतर स्वतः ब्रिटिशांनी वसवला, त्याच्या आधी खाली रत्नागिरी नव्हती। पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर राम मंदिराचा आपल्याला रस्ता दिसतो। तो राम मंदिराचा रस्ता असा खाली जाऊन तिथून मग गोखले नाक्यावरनं पुढे जातोय एवढं आपल्याला दिसतं आणि ते साधारण त्याचा अंदाज येऊ शकतो। आता पुढची गोष्ट अशी की जर तो रस्ता आहे तर मग मधल्या पॅचमध्ये काय होतं हे बघायचं असेल तर साधारण आपल्याला 1920-30 पासून ज्यांनी ज्यांनी रत्नागिरी शहर बघितलं, ज्यांनी ज्यांनी रत्नागिरी शहराचे अनुभव सांगितले त्यांच्याकडनं लक्षात येतं आणि मग आपल्याला जुने इंटरव्ह्यू काढावे लागतात। जुन्या इंटरव्ह्यूमध्ये फडके शास्त्री असतील किंवा बाबासाहेब परुळेकर असतील, अनेक लोकांनी असं सांगितलं आहे की तेलीआळीच्या नाक्याच्या खाली आत्ता जो आठवडा बाजारचा रस्ता आहे जो अगदी 80 फुटे हायवे म्हणून पुढे नाईकवरनं पुढे मिऱ्यापर्यंत जोडला जातो तो नव्हताच, ते सगळं माळरान होतं। मग आपण परत रचना बघू। तेलीआळीचा नाका ही रत्नागिरीची वेस आहे, त्याच्या राईटला आपण जर बघितलं तर पूर्ण राम मंदिरावरनं रस्ता जातोय तो गोखले नाक्यावरनं अगदी मग तेव्हाची जी मधली आळी आहे म्हणजे आत्ताची टिळक आळी वगैरे तिथे तो जातोय, तो अगदी गाडीतळापर्यंत जातोय। आणि अजून एक रस्ता आहे तो रस्ता म्हणजे परटवण्यापासून गाडीतळापर्यंत आपल्याला जोडतोय। मग त्याच्या पुढे रस्ता होता का तर विठोबाचं मंदिर होतं, विठोबाचं मंदिर होतं, काँग्रेस भवन स्थापन व्हायचं होतं पण मधली आळीतला तो जो रोड आहे तो अजूनही शाबूत होता। मग त्याच्यानंतर पुढे अगदी जायला रस्ता होता तो भुते नाक्यापर्यंत जायचा।
पण भुते नाक्यापर्यंत गेला तरी त्याच्या पुढे आपल्याला शहर वसवलेलं दिसत नाही। आता जर तुम्ही व्यवस्थित पूर्णपणे एक टाउन प्लॅनिंग नुसार बघितलं तर एक रस्ता आहे जो भुते नाक्यापासून गोखले नाक्यापर्यंत जोडतोय, दुसरा रस्ता आहे जो पलटवण्यापासून गोखले नाक्यालाच इंटरसेक्ट होऊन राजिवडापर्यंत जातोय, आणि तिसरा रस्ता आहे जो नुकताच ब्रिटिशांनी तयार केलाय, तो म्हणजे आत्ताची रामाळीपासून वरती हातखंब्यापर्यंत जो नुकताच तयार होत होता। मग हे 3 महत्त्वाचे रस्ते असतील तर असे उल्लेख स्वतः फडके शास्त्री आणि बाबासाहेब परुळेकर या दोघांनीही केलेले दिसतात। ते म्हणजे तेव्हाचा रत्नागिरीचा मुख्य एरिया तो म्हणजे रामाळी, गोखले नाका, हनुमान मंदिर, गाडीतळ आणि विठोबाचं देऊळ ह्या परिसरात होता। मग ह्या परिसरात तो मुख्य रस्ता असेल आणि दुसरा कुठला रस्ताच नसेल तर तिथूनच महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या दिसतात। त्या अगदी कुठपर्यंत दिसतात तर इंटरेस्टिंगली 1947 नंतर पंडित नेहरू इकडे आलेले दिसत आहेत। ते आले होते ते रामाळीतनं पुढे म्हणजे रामाळीतनं गोखले नाक्यावरनं पुढे विठोबाच्या देवळापर्यंत आले होते आणि त्याच्यानंतर काँग्रेस भवनला गेले असे उल्लेख आढळतात। त्याच्यानंतर जेव्हा इथे इंदिरा गांधी आल्या होत्या त्या पण ह्याच रस्त्याने आल्यात असे उल्लेख केलेले आहेत। आचार्य अत्रे जेव्हा इकडे आले तेव्हा सुद्धा त्यांनी जो मार्ग पकडला तो रामाळीवरनं पुढे मग गाडीतळ आणि गाडीतळावरनं पतितपावन मंदिर असं पकडलंय असे उल्लेख आहेत। 1960 पर्यंत मॅक्झिमम व्यवहार जो होत होता तो बोटीद्वारे होत होता असं म्हणतात। मग आता बोटीद्वारे होत असेल तर अजून एक रस्ता तयार होतो, तो इंटरेस्टिंग येतो, आपण बघू तो कुठला तर राजेवड्यावरनं वरती तो चढाव चढायचा। तो जो चढाव आहे तो म्हणजे विश्वेश्वरची घाटी, ती विश्वेश्वरची घाटी चढून त्याच्यानंतर गोगटे कॉलेजच्या एरियात यायचं आणि तिकडून मग पुढे जायचं असे उल्लेख आहेत। आणि दुसरा रस्ता कुठला असेल तर तो मांडवीचा रस्ता, ज्याच्यावरनं खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते असेही उल्लेख आहेत। पण मग तो मांडवीचा जो रस्ता आहे तो मांडवीचा रस्ता नुकताच ब्रिटिशांनी तयार केला होता, त्याची डागडुजी केली होती आणि तो रस्ता मांडवीवरनं पुढे भुते नाका आणि भुते नाक्यावरनं पुढे मग मधलीआळी असा जात होता असे उल्लेख आहेत। म्हणजे आपल्याला आता पूर्ण रत्नागिरीची रचना बघता एक गोष्ट समजते की महत्त्वाचा रस्ता कुठेही विसर्जनाला जायचं असेल तर तो रस्ता जो अगदी मधल्या शहरातनं जातो तोच रस्ता म्हणजे मिरवणुकीचा रस्ता आहे। मग त्याच्या आधी 1880 आधी गणपती आणले जात नव्हते का? तसं मुळीच नाही आहे, गणपती आणले जात होते। घरगुती पद्धतीवर अनेक सवर्ण लोकांच्या घरी गणपती येत होते असे उल्लेख आहेत। पण एक पद्धत जी गावागावात आपल्याला दिसते, रत्नागिरीच्या आसपास तुम्ही सगळीकडे गेलात तरी तुम्हाला ती अजूनही पद्धत दिसेल, प्रत्येक जण त्या गणपतीचं विसर्जन हे त्याच्या मागच्या विहिरीतच करत असेल। जर विसर्जनच मुळात विहिरीत होत असेल तर मिरवणूक काढायचा प्रश्न येत नाही आणि मग परत मांडवीपर्यंत जायचा प्रश्नच उरत नव्हता। 1880 नंतर मुळात हा रस्ता तयार झाला आणि सार्वजनिक गणपती हा सुरू झालाय तोच साधारण 1900च्या आसपास। मग सार्वजनिक गणपती सुरू झाले म्हणजे त्याची मोठी मिरवणूक हवी, त्याची मोठी मिरवणूक हवी असेल तर एका विशिष्ट रस्त्यावरनं तो मांडवीपर्यंत जायला हवा आणि तोपर्यंत रत्नागिरीच्या मुख्य शहरातून जाणारा जो रस्ता होता तो रस्ता म्हणजे आत्ताची गणपतीची मिरवणूक। मग तिथूनच मिरवणूक जाणार आणि विसर्जन होणार हे साहजिक आहे। ह्याच्यात विशेष गोष्ट काय आणि मग ह्याला पुरावा कुठे येतो, फोटो कुठे होतात? दुर्दैवाने रत्नागिरीच्या त्या इतिहासाबद्दलचे आपल्याला फोटो डायरेक्ट मिळत नाहीत, पण आपल्याला एक विशेष व्हिडिओ 1990 मधला मिळतो आणि त्या 1990 मधल्या व्हिडिओमधनं अनेक गोष्टी आपल्याला उघड होतात। आपण तो व्हिडिओ बघू, त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की ते केवढं महत्त्व होतं आणि तो पूर्ण एरिया किती महत्त्वाचा होता। आता लक्षात घ्या तो व्हिडिओ 1990चा आहे, म्हणजे तिथपर्यंत तरी तोच मुख्य मार्ग होता शहरात यायचा आणि मग शहरात यायचा तो जर मुख्य मार्ग असेल आणि आजूबाजूला जर माळरान असेल तर ऑफकोर्स मिरवणूक होणार ती ह्याच रस्त्यावरून। पण तो रस्ता ह्याचं महत्त्व अजूनही जास्ती आहे।
डी लॅकमन पॅट, ज्यांनी उत्तुंग कार्य पहिल्या महायुद्धात केलं आणि ब्रिटिशांकडनं ज्याला रत्नजडित तलवार मिळाली, ती व्यक्ती ह्याच रस्त्याने आपल्या घरी खालचाळीत गेली आणि तिचा सन्मान स्वतः खुद्द इकडच्या ब्रिटिशांनी केला. त्याची कथा आणि तो सगळा इतिहास एका वेगळ्या व्हिडिओमध्ये केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्याच रस्त्यावरनं स्वतः मी आधी सांगितलं तसं स्वातंत्र्यवीर सावरकर आले, ते कोसभर लांब उतरले, त्याच मांडवीच्या बंदरावर ते उतरून मग कुठल्या तरी गाडीने की बैलगाडीने ते मधल्या आळीत आले. तोच रस्ता हा आहे. त्याचा पण एक व्हिडिओ वेगळा केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तेच सावरकर स्वतः छोट्या वयात असताना बापूसाहेब परुळेकरांना घेऊन मांडवी बंदरावर ह्याच ठिकाणी यायचे. ह्याच ठिकाणी एवढ्या जोरात आणि एवढ्या जोमाने मिरवणूक होत होती, तिथे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, पण तिथे बस यायला 1974 की 75 उजाडलं असंही उल्लेख आहे. म्हणजे तो रस्ता केवढूसा आणि किती छोटा होता याचा तुम्हाला अंदाज येईल. आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे विशेष मुद्दाम सांगू इच्छितो की मग हा सगळा आराखडा का बांधला गेला. तर एका मिरवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला एका कोकणातल्या शहराचा विकास कसा झाला हे समजतं, तुम्हाला तेव्हाची महत्त्वाची ठिकाणं कुठली आहे हे समजतं, आणि त्याहीपेक्षा जास्ती आपल्याच शहराचा विकास कसा झाला आणि पुढे जर विकास आराखडा मांडायचा असेल तर तो कशा प्रकारे मांडायचा, या सगळ्याची उत्तरं पण ह्यातनंच मिळतात. मिरवणूक होते, मिरवणूक जाते, मिरवणूक एका रस्त्यावरनं जाते, पण त्याच्या मागचा इतिहास काय हे सांगणं गरजेचं आहे, म्हणून आजचा हा व्हिडिओ केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.